डिस्कस करावयाचा आहे तो म्हणजे आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर जो आहे म्हणजे वॉटरचे आयन तयार झाल्याच्या नंतरचा कन्सेप्ट. आता मी हा दोन भागामध्ये दाखवणार. तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये जसं दिसतोय तसं आपण दाखवणार. ऍक्च्युअली काय होतं की हा H2O आहे आणि हा H2O जो आहे याचे आयन तयार होतात H+ आणि OH-. मग आता हे सोप्या भाषेमध्ये कळतं पण पुस्तकामध्ये कधी पाहिल्याच्या नंतर आपल्याला ऍक्च्युअली कळत नाही. तर आपण काय होतं पाण्याचे आयन कुठं तयार झाले पाण्यामध्ये म्हणजे पाणी पाण्यामध्ये मिक्स केलं. आता जी सोपी वाटणारी टर्म आहे ही अगदी अवघड वाटायला लागते. तसं काही काळजी करू नका. H+ आणि OH- बरोबर आहे पण जेव्हा या पाण्याचे हे आयन तयार झाले त्यातला H+ काय करतो हा H2O सोबत रिएक्ट झाला. एरेनियसच्या थेअरीमध्ये आपण लिमिटेशन्स ऑफ एरेनियस थेअरीमध्ये एक पाचवं लिमिटेशन असं सांगितलं होतं की एरेनियस कुड नॉट एक्सप्लेन why H+ ion in water is in the form of H3O+. म्हणजे एरेनियसचं म्हणणं होतं की पाण्यामध्ये असणारा H+ आयन हा फ्री असतो पण ज्या वेळेला अल्ट्रा मायक्रोस्कोप खाली आपण पाहिलं तेव्हा तो हा H3O+ च्या स्वरूपामध्ये म्हणजे प्रोटोनियम आयनच्या फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. हा एरेनियसचा कन्सेप्ट एक्सप्लेन करता आला. आता हा पाहिला तो सोपा जातो. तो पाहिला की वेगळं काहीच नाही. तो H2O सोबत रिएक्ट झाला आणि H3O+ झाला. कुठल्या थेअरीनुसार झाला लेविस थेअरीनुसार ऑक्सिजन वर दोन पेअर होती. H+ ला इलेक्ट्रॉनची गरज होती. H+ ने इलेक्ट्रॉन घेतले H2 च्या ऐवजी H3O झाला आणि हा प्लस चार्ज त्याला मिळाला. मग आता कुठलाही भाग कसा द्यायचा हा लक्षात घ्या. तर आता काय झालं की आपण हा भाग दाखवत असताना आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट आता मी पुस्तकात जसं आहे तसं दाखवतो. हे सोपं आहे पण तरी मी ते दाखवतो. दोन्ही पद्धतीने हे जर दाखवलं तर चालतं काय फरक पडत नाही. इथे असणारा कॉन्स्टंट म्हणजे काय के. आपण काय पाहिलं होतं तुम्हाला आठवतं का डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ सॉल्ट ऍसिड आणि बेस हा पाहत असताना सांगितलं होतं कसा लिहायचा. तर हा के लिहित असताना तुमचा जो प्रोडक्ट आहे मग तो प्रोडक्ट H3O+. कन्फ्यूज व्हायचं नाही म्हणजे H+ into OH- आपण तुमचा जो रिएक्टंट आता एक वॉटर असतो हा H2 जमलं अथवा H+ दाखवलं चालेल ना. मग आता लॉ ऑफ मास ऍक्शनच्या सहाय्याने K बरोबर आहे H3O+ into कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- अपॉन H2 असं लिहिलं. पण ऍक्च्युअली काय होतं प्रॅक्टिकली आपण एरेनियसच्या थेअरीनुसार न्यूट्रलायझेशनची व्याख्या करताना असं सांगितलं होतं अनडिसोसिएटेड असा एक शब्द आला होता. मग ते करत असताना आपण अनडिसोसिएटेड शब्द का आला कारण 10,000 एखाद्याच पाण्याच्या मॉलिक्युलचं डिसोसिएशन होतं. मग हा जो भाग आहे हा मोस्टली अनडिसोसिएटेड राहतो. मग त्याला आपण असं लिहायला काय हरकत आहे का. जास्त बदल होत नाही म्हणजे तो स्थिर राहतो म्हणजे तो कॉन्स्टंट. मग ठीक आहे आपण केलं की बरोबर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ into concentration of OH- अपॉन कॉन्स्टंट आलं. मग K into कॉन्स्टंट बरोबर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ into कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-. पण आता हा कॉन्स्टंट आणि हा कॉन्स्टंट आता मग दोन वेगवेगळे कॉन्स्टंट लिहिण्याच्या ऐवजी त्याच्यापासून आपण एकच कॉन्स्टंट घेतला की कोणाचं डिसोसिएशन केलं रे आपण पाण्याचं केलं म्हणजे वॉटर. म्हणून याला म्हटलं आपण KW बरोबर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ into कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-. आता सोप्या भाषेत जर लिहायचं झालं तर KW बरोबर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- हे सोपं जाईल की नाही थोडंसं. हा झाला आपला आजचा पॉइंट काय आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. हे पाण्याचे आयन बघा प्रोडक्ट मॅथमॅटिक्स नुसार 2 चा मल्टिपल घेतला म्हणजे प्रोडक्ट असतो. आयन चा मल्टिपल आयोनिक प्रोडक्ट बरोबर आहे KW आणि वेअर KW इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर आणि ॲट 298 केल्विन KW बरोबर आहे 1 × 10⁻⁻14.
एवढी व्हॅल्यू आहे म्हणजे पाण्याच्या डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू. आता आपल्याला पुढे एकदा पाहायचं आहे, पण मी आता जर समजा याला इक्वेशन नंबर 1 आणि याला इक्वेशन नंबर 2 दिलं तर तुम्हाला लेफ्ट साइडला Kw दिसेल. याचा अर्थ राइट साइड म्हणजे H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इक्वल्स टू 1 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 14. म्हणजे पाण्यामध्ये असणार H प्लस आणि OH मायनस आयनचा जो प्रोडक्ट आहे याची व्हॅल्यू 298 केल्विनला 1 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 14 इतकी असायला हवी. बरोबर आहे. मग आता आपण आयोनिक प्रोडक्ट काय आहे? आयोनिक प्रोडक्ट H प्लस इंटू OH मायनस अथवा H3O प्लस इंटू OH मायनस बरोबर कोणाला Kw. मग Kw म्हणजे कोण? डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर. आपल्याला एक नवीन टर्म अशी म्हणता येईल का? पाण्यासाठी पाण्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजेच पाण्याचा आयोनिक प्रोडक्ट. The dissociation constant of water is nothing but the ionic product of water. ही नवीन टर्मिनॉलॉजी आपल्याला वापरता आली. आणि आताच्या पॉइंट मध्ये आपण व्यवस्थित बेसिक पॉइंट आहे आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. टू बी कंटिन्यूड आपण पुढच्या पॉइंटला जाणार आहोत, पण एकदा व्यवस्थित लक्ष द्या. आता काय झालं मग आता आजचा हा आयोनिक प्रोडक्ट पाहिल्यानंतर काय करायचं? थांबून वहीवर लिहून घ्यायचं आहे. लिहिल्याच्या नंतर टेक्स्ट बुक मध्ये लिंक कशी लागावी त्यानुसार मी पॉइंट्स घेत आहे. तर हे वहीमध्ये लिहिल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल हा कन्सेप्ट काय आहे म्हणून. ठीक आहे. आता काय झालं? आता आपण टू बी कंटिन्यू पुढे जात आहोत आणि एक महत्त्वाचा पॉइंट जो आहे pH आणि pOH. 1909 ला सोरेनसन यानं अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे हा दिला. काय झालं माहितीये का? आता एक थोड्या वेळा करू. जस्ट आपण टू बी कंटिन्यू करत होतो. H प्लस इंटू OH मायनस बरोबर आहे 10 टू दी पॉवर मायनस 14. इथे बऱ्याच जणांना मॅथमॅटिक्स मध्ये पॉवर म्हणजे घात, तर बऱ्याच जणांना पॉवर्स अशा आहेत घातांक ज्याला म्हणतो आपण, हे कळत नाही. त्यातला निगेटिव्ह पॉवर म्हणल्यावर तर आणखीनच कळत नाही. मग 1909 ला सोरेनसननं काय केलं? म्हणजे एका पाण्यामध्ये H प्लस आयन आणि OH मायनसचा प्रोडक्ट 10 चा पॉवर मायनस 14 हे जरा समजायला अवघड वाटू लागलं किंवा समजण्यासाठी सोपं जावं म्हणून सोरेनसननं एक सुंदर अशी स्केल डेव्हलप केली. त्याचं नाव pH स्केल. ती देत असताना त्याला दोन टर्म्स त्यांनी वापरल्या, pH आणि pOH. तसं आपण काय केलं? जर साध्या याचा अर्थ पाहिला P म्हणजे पर्सेंटेज आणि H म्हणजे H प्लस आयन असं आपल्याला वाटतं. ठीक आहे, तसं लक्षात आलं तरी तुम्हाला चालेल. पण ऍक्च्युअली P या शब्दाचा अर्थ जो आहे ना तो आहे पोटेन्स आणि पोटेन्स या शब्दाचा अर्थ होतो स्ट्रेंथ. म्हणजे एखाद्या सोल्युशन मध्ये असणाऱ्या H प्लस आयनची स्ट्रेंथ किती आहे तो म्हणजे pH. एखाद्या सोल्युशन मध्ये असणाऱ्या OH मायनस ची स्ट्रेंथ किती आहे तो म्हणजे pOH. मग सोरेनसनने याला सिम्प्लिफाईड कसं केलं पहा बरं व्यवस्थित. हा फॉर्म्युला पण आहे आणि ही व्याख्या पण आहे. हा pOH बरोबर आहे निगेटिव्ह. आता हा फॉर्म्युला याच्याने आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करायचे म्हणजे त्या 10 टू दी पॉवर मायनस जे आहे त्याला सिम्प्लिफाईड करण्यासाठी त्यांनी निगेटिव्ह लॉग जो आहे हा वापरला. आता ही व्याख्या पाठ करायची नाही तुम्हाला सांगतोय मी जे सांगतोय ते लक्षात ठेवायचं. हा कोण आहे? निगेटिव्ह. हा लॉगरिथम त्याचा बेस किती आहे 10. हे काय आहेत? H प्लस आयन. स्क्वेअर ब्रॅकेट या टॉपिक मध्ये काय सांगितलं? स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. पण मी मोस्टवर्ड डायल्यूशन लॉला कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आठवतं का? कॉन्सन्ट्रेशनच्या युनिट नुसार आपण या टॉपिक मध्ये त्याला मोलार असा शब्द वापरला आणि म्हणून तुम्ही काय केलं तर व्यवस्थित पाठ नाही करायचं. आपण काय केलं? H प्लस आयनचं जे मोलार कॉन्सन्ट्रेशन आहे त्याला निगेटिव्ह लॉग लावला. ठीक आहे. pOH ला काय केलं तुम्ही? pOH ला OH मायनस आयनचं मोलार कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याला निगेटिव्ह लॉग वापरला. पण त्याचा बेस किती आहे? 10. मग आता आपल्याला एक एक मार्कर व्याख्या लक्षात घ्या. व्याख्या कशी तयार करायची? हा निगेटिव्ह लॉगरिथम आहे ज्याचा बेस 10 आहे आणि मोलार कॉन्सन्ट्रेशन H प्लस आहे. हा निगेटिव्ह लॉगरिथम आहे ज्याचा बेस 10 आहे आणि मोलार कॉन्सन्ट्रेशन OH मायनस. मग आता
व्याख्या डिफाइन करतोय आणि व्याख्या लिहिणार पण एक खूप महत्त्वाची व्याख्या pH म्हणजे काय the negative logarithm to the base 10 of molar concentration of H plus ion in the solution is known as a pH. मग pOH व्याख्या कशी लक्षात ठेवायची the negative logarithm to the base 10 of molar concentration of OH minus ion in the solution is known as a base as pOH. मग आता मी एक व्याख्या लिहितोय the negative logarithm to the base 10 of molar concentration of H plus ion in the solution is known as pH. पुन्हा रिपीट केलं मी आणखी एकदा रिपीट करतो कारण पाठ करायचं आपल्याला पाठ करायचं नाही लक्षात ठेवायचं pH ची व्याख्या बघा the negative logarithm to the base 10 of molar concentration of H plus ion in the solution is known as a pH. तर pOH ची व्याख्या काय केली आपण the negative logarithm to the base 10 of molar concentration of OH minus ion in the solution is known as a pOH. जिथे आपले मार्क कटणार नाहीत अतिशय हळूवार पद्धतीने घेतोय हा भाग मी जिथे आपले मार्क कटणार नाहीत तिथे हा पॉइंट आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण हा भाग पाहिजे ठीक मग आता आपल्या लक्षात घ्या खरंच झालं तर सिम्प्लिफाइड हो ना आपण एक उदाहरण घेऊ समजा माझ्याकडे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे का 10⁻⁴ मग एका सोल्युशन मध्ये 10⁻⁴ मोल पर डेसिमीटर क्यूब एवढे H प्लस आयन मला कळत नव्हतं मग सोरेनसनच्या नियमानुसार बघू आपण pH equals to negative log base 10 to the power -4 ठीक मग काय झालं log of m to the power n प्रॉपर्टी लॉगच्या लक्षात ठेवायचं जसं मॅथमॅटिक्स नाही तरी लक्षात ठेवलं तरी चालेल जसं मॅथ आहे त्याला ते येतच equals to n into log of m आला लक्षात log of x to the power y equals to y into log of x प्रॉपर्टी लक्षात आली मग तुमचं 10⁻⁴ आहे म्हणजे याचा अर्थ pH is equals to negative into -4 ते मी डायरेक्ट दाखवत आहे तो पण पहिली वेळ म्हणून असं दाखवला log of base 10 मग आता एक काय म्हणू आपण निगेटिव्ह काय होतं पॉझिटिव्ह pH equals to 4 into आठवतं का तुम्हाला log of 10 is equals to 1 log of 1 equals to 0 प्रॉपर्टी लक्षात ठेवा म्हणजे लॉग आता हा बेस काय होतो तुम्ही फिजिक्स मध्ये मॅथमॅटिक्स मध्ये लॉग पाहता ना तो लॉग जो आहे हा log of x log of y म्हणतो तर आपल्याकडे काय होतं जेव्हा लॉगचा बेस एक्सपोनेन्शियल अथवा नॅचरल आहे त्याचा बेस हा 10 करणं आवश्यक असतं आणि म्हणून बेस 10 च्या स्वरूपात आपण वापरतो आणि मग log of 10 म्हणजे किती 1 मग याचा अर्थ pH is equals to किती झाला 4 आता सांगा बरं खरंच सोरेनसनने सिम्प्लिफाय केलं की नाही मी आता सिंपल म्हणलं pH 4 आहे लक्ष द्यायला लागलं पण H प्लस आयन 10 to the power -4 म्हणलं की आपल्याला कन्फ्युजन एक सोपं बघू ना आपण समजा OH मायनस आयन इज इक्वल्स 10 टू द पॉवर -8 असं आलं मग आपल्याला म्हणलं एका सोल्युशन मध्ये 10 टू द पॉवर -8 मोल्स पर डेसिमीटर क्यूब एवढे OH मायनस आयन आहे तर pOH कॅल्क्युलेट करायचा प्रॉब्लेम पण असतो लक्षात घ्या आता न्यूमेरिकलचं पण प्रॅक्टिस होऊन जाते आणि फॉर्म्युला लिहायचा pOH बरोबर आहे निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस 10 ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस मग इथं व्हॅल्यू ठेवली निगेटिव्ह लॉगरिथम टू द 10 टू द पॉवर -8
आठवते का प्रॉपर्टी न्यूमेरिकल पण सोडवायला मी log of m to the power n बरोबर आहे 8 into log of m. आता डायरेक्ट मायनस मायनस प्लस 8 हा 8 आला इकडं इंटू log of 10 8 into 1 1 का रे log of 10 म्हणजेच 1 आणि म्हणून 8 झाला तुमचा न्यूमेरिकल पण सॉल्व आणि या भाषेनुसार सोरेनसननं अतिशय महत्त्वाचा पार्ट आपल्याला एक्सप्लेन केला. आला पॉइंट लक्षात. आणि या पद्धतीनं आज आपण बेसिक मध्ये पीएच आणि पीओएच म्हणजे काय याचा अभ्यास केला. आता पुढच्या लेक्चर मध्ये काय करणार आपण पीएच आणि पीओएच याची स्केल आणि पीएच आणि पीओएच बरोबर 14 हा पॉइंट आपण डिस्कस करू.